नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण मॅथ्स रिझनिंगची सिरीज चालू केलेली आहे. तर त्यामध्ये आता आपले 5-6 सेशन मॅथ्सचे झाले, त्यामुळे आज मी रिझनिंगचं सेशन घेतोय. तर आज आपल्याला ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध यावर आधारित इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घ्यायचे. तर सुरुवातीला आता मी तुम्हाला या ठिकाणी हे कोरं पेज का दिलंय, कारण थोडंसं एक बेसिक सांगतो आणि या बेसिकवर डिपेंड मग आपण क्वेश्चन्स करूयात. आता बेसिकमध्ये काही जे नोटेशन आहेत मी या चॅप्टरमध्ये यूज करतो ते मी तुम्हाला सांगतोय. मग आता नोटेशन जे मी यूज करतो त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल ए हा एक पुरुष आहे. तर पुरुषसाठी मी काय केलेलं आहे, चौरस वापरलेला आहे बघा. ए हा एक पुरुष आहे, त्याचे बी शी लग्न झालेले आहे. मग साहजिकच बी ही महिला असेल. आता आजकालच्या जमान्यामध्ये काही सांगता येत नाही, पण आपल्या क्वेश्चनच्या हिशोबाने जर असं आलं तर तिला महिला कन्सिडर करू शकतो आपण, कारण पुरुष दिलाय तर दुसरी महिलाच असते जर त्यांचं लग्न झाले तर. आता लग्न झालं म्हणून मी तिथे 2 रेषा मारल्या. आता ही माझी सिस्टीम आहे कोडिंगची. 2 रेषा म्हणजे आपण कपल म्हणतो, कपल म्हणून मी 2 रेषा मारल्या. आणि बरोबरचं चिन्ह हे इक्वलचं चिन्ह आहे. इक्वॅलिटीमध्ये आपण मानतो स्त्री पुरुष समानता, त्यामुळे इक्वल दाखवलंय. स्त्रीसाठी आपण सर्कल यूज केलेलं आहे, पुरुषांसाठी आपण काय यूज केलेलं आहे, चौरस वापरलेलं आहे. तर ए आणि बी यांचे लग्न झालेले आहे. यांना सी नावाचा मुलगा आहे. आता सी नावाचा मुलगा म्हटलेलं आहे. मुलगा म्हणजे परत चौरस. आता सी हा मुलगा आहे, तर तुम्ही असं लिहू शकता. आता ही पिढी दर्शवण्यासाठी आपण एक एक स्टेप लिहितो, म्हणजे जनरेशनसाठी, म्हणजे लक्षात राहतं. आता बघा, सी चे लग्न पी शी झालेले आहे. सी चे लग्न पी शी झालेले आहे. ओके. पी ला एक भाऊ आहे. आता पी ला एक भाऊ आहे, तर भाऊ वगैरे दाखवायला आपण एक सिंगल रेष मारतो. बाण नाही दाखवला तरी चालेल, सिंगल रेष. पी ला एक भाऊ आहे, त्याचं नाव आर आहे. हे असं लिहिलं. त्यानंतर सीपी ला एक मुलगी आहे, मग आपण हे असं पण लिहू शकतो. यांना एक मुलगी आहे, समजा तिचं नाव क्यू घेऊ आपण. तर आता मी काय काय वापरलंय, चौरस म्हणजे पुरुष, गोल म्हणजे स्त्री, इक्वल म्हणजे नवरा बायको, आणि जनरेशन दाखवायचं असेल तर बाण दाखवून खाली, आणि बहीण भाऊ असेल तर साधी रेष. तर आता इथे सगळ्यात पहिला प्रश्न माझा जो बनतो बघा, क्यूचे एशी नाते काय. मी याच्यात काय काय प्रश्न बनवतो बघा. आरचे क्यूशी नाते काय. आता पहिले क्यूचे एशी नाते काय. आता क्यूचे एशी नाते काय. क्यूचे वडील सी आणि सी चे वडील ए, म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये जाते, आजोबा. मग आता क्यूचे एशी नाते काय. क्यूचे एशी, ए चे क्यूशी. तर इथे चे आणि शी हे जे वर्ड आहेत यांनी सगळा खेळ असतो. क्यूचे एशी नाते काय. क्यू ही ए ची नात आहे. हे याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. आजोबा आहे असं लिहिलं तर चुकलं. क्यू कुठनं आजोबा आलं. ए आजोबा आहे, ए हे क्यूचे आजोबा आहेत असं. आता आरचे क्यूशी नाते काय. आरचे क्यूशी नाते काय. आरची बहीण आहे, आरची बहीण आहे तिची मुलगी आहे. मग आरचे क्यूशी नाते काय. आर हा क्यूचा मामा आहे. आईचा भाऊ म्हणजे काय असतं, मामा. क्यूची आरशी नाते काय. असं जर असतं क्यूचं आरशी नातं काय, मग भाची आली असते ती. भाचा आणि भाची असं आपण म्हणतो. काकाचं रिलेशन असेल तर पुतण्या आणि पुतणी असं कन्सेप्ट असते. तर ते चे आणि शी हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला पुढच्या क्वेश्चन्समध्ये समजेलच. कारण पर्यायामध्ये दोन्ही प्रकारचे पर्याय असतात आणि मुलगा घाईघाईत कन्फ्यूज. क्यू ए आजोबा आजोबा. अरे क्यू कसं काय आजोबा होऊ शकतं. क्यू चे एशी नाते काय. क्यू चे एशी नाते, मग क्यू ही एची काय नात असं. आर चे क्यूशी नाते. आर हा क्यूचा कोण आहे, मामा. तर हे बेसिक मी तुम्हाला क्वेश्चन करण्याआधी समजवलं. आता 2 लेक्चर्स मी ब्लड रिलेशनचे घेईल, त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन रिलेटेड 15-20 प्रश्न तुमच्यासाठी करून देतो. फक्त रिस्पॉन्स वाढवा एवढीच एक अपेक्षा आहे. रिस्पॉन्स वाढवला तर खूप सारे मस्त चॅप्टर्स इथं मी कव्हर करून घेईन.
आता बघा काय म्हटले, स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला, स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला. आता इथे एक स्त्री आहे, तिची ओळख करून देताना पुरुष म्हणाला हिचा नवरा, म्हणजे त्या स्त्रीचा नवरा, हिचा जो नवरा आहे त्या स्त्रीचा, हा माझ्या वडिलांच्या, म्हणजे तो म्हणतोय माझ्या वडिलांच्या एकुलता एक मुलगा आहे. हिचा नवरा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा, अरे म्हणजे मीच आहे की, असं असं झालं. तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाची नाते काय, त्या स्त्रीचे पुरुषाची नाते, ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी आहे. मग इथे बघा काय दिलेलं आहे, बायको, स्त्रीचे पुरुषाशी नाते, ती स्त्री कोण आहे, बायको आहे त्या पुरुषाची. पुरुषाचे स्त्रीशी नाते, पुरुष हा त्याचा नवरा आहे, बाकी वरील पैकी एक नाही, भाऊ वगैरे हे तर काय येणार नाही. मग ते चे आणि शीचं हेच मी तुम्हाला समजून सांगत होतो. याच्यामध्ये काय डायग्राम बनवायची गरज नाही, कारण हे विदाउट डायग्राम पण आपल्याला असं बेसिकली करता येतं. ओके, चला पुढे जाऊयात आपण. फोटोमध्ये स्त्रीकडे बोट दाखवून प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. आता फोटोमध्ये एक स्त्री आहे, तिच्याकडे बोट दाखवत प्रवीण म्हणाला, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी. अरे किती सोपं आहे. प्रवीण काय म्हणतोय, माझी जी आई आहे, प्रवीण काय म्हणतोय, माझी आई आहे, तिची ही एकुलती एक मुलगी आहे, जी ती फोटोमधली स्त्री आहे ती, म्हणजे ती प्रवीणची काय असेल, बहीण. आता ती बहीण असेल, पण प्रवीण कोण असेल, भाऊ. तर प्रवीणचे फोटोतील स्त्रीशी नाते काय, भाऊ. झालं. हे सोपी गणित आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की हे म्हणजे पोलीस भरती वगैरे आधी ही अशा टाईपची क्वेश्चन जास्त यायच्या, आता डिफिकल्टी लेवल बदलली, पण आपण स्टार्टिंग पासून घेतोय म्हणून मी हे बेसिक क्वेश्चन पण तुम्हाला दाखवतो. चला आता बघा, गट क ला आलेला क्वेश्चन डायरेक्ट घेतला आपण इथं. वाचा, दीपक नितीनला म्हणाला, समोर जो मुलगा फुटबॉल खेळतोय तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या 2 भावांमधील लहान भाऊ, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय. चला तुम्हाला एक चान्स देतो, 1 मिनिट बघा तुम्हाला काय समजतंय, नाही तर मी सॉल्व्ह करेल. म्हणजे डायग्राम काढायचं असा काही नियम नाही, पण तुम्हाला एक्सप्लेन करायला मला डायग्राम काढावे लागतात. विदाउट डायग्राम पण तुम्ही बघू शकता. दीपक नितीनला म्हणाला, समोर जो मुलगा फुटबॉल खेळतोय तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या 2 भावांमधील. आता बघा, समोर जो मुलगा फुटबॉल खेळतोय, समोर एक मुलगा आहे फुटबॉल खेळणारा. मग दीपक नितीनला काय म्हणाला, तो माझ्या वडिलांच्या, दीपकचे वडील, माझ्या वडिलांच्या पत्नीच्या, वडिलांची पत्नी म्हणजे त्याची आई, माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या, म्हणजे एक मुलगी आहे, मुलीच्या 2 भावांमधील लहान भाऊ, 2 भावांमधील लहान भाऊ. मग तो लहान भाऊ असेल आणि दीपक कोण असेल, मोठा भाऊ. म्हणजे तो कोणाबद्दल बोलतोय, आपल्या लहान भावाबद्दल. खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय. परत एकदा आलं उत्तर, भाऊ. बघा, तो जो मुलगा खेळतोय ना, दीपक सांगत होता, तो जो मुलगा खेळतोय ना तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या लहान भाऊ, मुलीच्या 2 भावांमधला लहान भाऊ. म्हणजे हा लहान भाऊ हा मोठा भाऊ. मोठा भाऊ कोण आहे, दीपक. लहान भावाचं नाव नाही, मुलगी. आता हे असं दिलेलं आहे आपल्याला. तर समोर जो मुलगा फुटबॉल खेळतोय तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या 2 भावांमधील लहान भाऊ आहे, म्हणजे मुलगी आणि 2 भाऊ, 3 जण आहेत मध्ये.
ह्या अशा पद्धतीने हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट. अ हा ब या स्त्रीचा मुलगा. चला आता हे जसं बोलतायत तसं लिहायचं. ब ची बहीण क, हिला ड नावाचा मुलगा. स ड चे मामा, तर स व चा कोण. अ हा ब या स्त्रीचा मुलगा. अ हा ब चा मुलगा. ब ची बहीण क, हिला ड नावाचा मुलगा आहे. स हे ड चे मामा. मामा म्हणजे कोण असतं? आईचा भाऊ. स हे ड चे मामा. स हा अ चा कोण. स हा अ चा कोण काय येईल? मामाच येईल ना, कारण हे सिबलिंग्स आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो ब क म्हणजे मावशी आणि मामा असं ते हे पूर्ण एक परिवारच झाला. ब क आणि त्या ठिकाणी स. बघा एकदम सिंपल. काय डाऊट असेल तर चेक करा, काय वाटतंय तुम्हाला. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन. चला आता हा कुठे आलेला आहे? असिस्टंट प्रिलियम 2014. सी ही ए ची एकुलती एक नणंद, सी ही बी ची आत्या, डी हा सी चा एकुलता एक भाऊ, तर ए ही डी ची कोण? भाची, भाऊजय, पत्नी, मेहुणी. चला ट्राय करा, बघूयात येते का. आता हा चान्स तुम्हाला देतो मी. 5 क्वेश्चन झाल्यानंतर एक ट्राय करा, बघा येते का तुम्हाला सॉल्व्ह करायला. नणंद म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. नणंद कोणाला म्हणतात? नवऱ्याची बहीण जी असेल तिला नणंद म्हणतात. सी ही बी ची आत्या. आत्या नणंद हे शब्द एकत्र येतातच. म्हणजे एखाद्या स्त्रीची नणंद असेल तर तिचा मुलगा तिला आत्या म्हणत असतो. मग त्याचं रिलेशन इथे आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मुलं काही काही मला कमेंटमध्ये म्हणतात की सर तुम्ही आम्हाला प्रश्न देऊन मग वेळ देत जा 2 मिनिटं आणि मग उत्तर आलं की मग तुम्ही शिकवत जा. तसं करायचंय का डायरेक्टली मी शिकवत जाऊ असं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला वेळ हवाय का डायरेक्ट शिकवायचं, त्या हिशोबाने आपण घेत जाऊ. सी ही ए ची एकुलती एक नणंद, सी ही बी ची आत्या, डी हा सी चा एकुलता एक भाऊ. तर सगळ्यात सोपं वाक्य हे पुट करायला. डी हा सी चा एकुलता एक भाऊ. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. आता दिलेले सी ही बी ची आत्या आहे आणि सी ही ए ची एकुलती एक नणंद. झालं मग संपलं. ए ची एकुलती एक नणंद म्हणजे एचं डी बरोबर लग्न झालेलं आहे. मग हे नवऱ्याची बहीण म्हणजे हे नातं काय आलं? नणंदवालं नातं आलं, नणंद. आणि मग ए आणि डी. ए आणि डी यांना काय असणार आहे? एक समजा मुलगा आहे बी आणि बी ची आत्या असं आपल्याला करतील. आता इथे बघा सी ही ए ची एकुलती एक नणंद, सी ही बी ची आत्या आहे, डी हा सी चा एकुलता एक भाऊ. तर ए ही डी ची कोण? ए ही डी ची पत्नी आहे. आता मी बोलताना म्हटलं की ए डी चा मुलगा बी, पण इथे कुठे लिहिलंय का रे की बी हा मुलगा आहे? फक्त दिलेलं आहे सी ही बी ची आत्या आहे. आता सी ही बी ची आत्या येते का? हो येते. सी ही बी ची आत्या येते. कशावरनं? वडिलांची बहीण आहे त्यावरनं. पण आता डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे, हे पण झालं ए डी. तर तुम्हाला जर या प्रश्नामध्ये मुलं इथे खूप चुकतायत, लक्षात घ्या. UPSC मध्ये पण यावर्षी असाच एक क्वेश्चन आला, त्यामध्ये मुलं चुकली. तर या प्रश्नामध्ये बीचं जेंडर दिलेलं नाहीये. जेंडर म्हणजे काय? लिंग. की तो स्त्री पुरुष असं इथे वाचण्यातनं कुठून काही निष्पन्न होत नाहीये. मग तुम्हाला जर विचारलं असतं बी चे डीशी नाते काय? बी चे डीशी नाते. आता काही जण काय म्हणतात सिंपल आहे सर, वडील. बी वडील आहे का डीचा? डी चे बीशी नाते जर विचारलं, डी चे बीशी, डी ची बीशी नाते, तर मग येतं डी हे बी चे काय आहेत? वडील. तर हे उत्तर मग तिथे बरोबर येतं. पण बी चे डीशी नाते याचं उत्तर काय येईल? माहिती अपूर्ण आहे, सांगता येत नाही. आणि एक उत्तर आपण देऊ शकतो ते म्हणजे अपत्य आहे. मुलगा आहे का मुलगी माहित नाही, चाइल्ड, अपत्य. तर हे जेंडरवालं
हे खूप महत्वाचं आहे. नातेसंबंधामध्ये जेंडरवाला खूप गरजेचं असतं. जेंडर विसरायचं नाही. नातेसंबंधाच्या क्वेश्चन्समध्ये जेंडर जर आपण विसरलो तर गडबडीत आता कोणी म्हणेल सर किती सोपं आहे, आई वडील आणि मग त्यांचा मुलगा. पण कुठे लिहिले त्यांचा मुलगा? नाही सर हे लिहिलंय ना, सी बी ची आत्या आहे. मग बी मुलगा पण असू शकतो, मुलीची पण आत्या असते, मुलाची पण आत्या असते. हे जे ची आहे ते आत्यासाठी आहे. काही जण सर बी ची लिहिलंय म्हणजे बी तो मुलगी आहे, तसं नसतं. मी या प्रश्नासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय समजून, जे की पुढे तुम्हाला यूज करायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. मला वाटतं हा परत आला काय, रिपीट आला वाटतं तोच क्वेश्चन, चुकून आला असेल. ए बी दोघे भाऊ, सी डी बहिणी, एचा मुलगा डीचा भाऊ, तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय? ए आणि बी हे दोघे भाऊ. आता बघा, ए आणि बी दोघे भाऊ, सी डी दोन्ही बहिणी, सी डी दोन्ही बहिणी, एचा मुलगा डीचा भाऊ. आता इथं मस्त आहे, एचा मुलगा, एला मुलगा आहे जो काय डीचा भाऊ आहे, आणि दिले सी डी बहिणी आहेत. झालं ना, मग सी डी बहिणी आहेत. आपल्याला काय विचारले, बी चे सी बरोबर नाते काय? बी चे सी बरोबर नाते काय? काय बी कोण आहे सीचा? काका. तसं काय? कारण एचा मुलगा आणि त्याच्या बहिणी, मग हे असं रिलेशन बनेल. म्हणजे एला दोन मुली आहेत, सी डी आणि एक मुलगा आहे, त्याचं काय नाव दिलं नाही. आणि बी हे एचे भाऊ आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांसाठीचे ते कोण असतील? काका. झालं. बघा चेक करून एकदा काय वाटतंय. क्लिअर आहे? तुम्हाला फक्त काय आहे की रिस्पॉन्स वाढवा. रिस्पॉन्स वाढवला की मग एकदम फ्रेश माइंडनी अजून मस्त भारी भारी क्वेश्चन घेऊन मी येईल. आणि तुम्हाला म्हटलं कमेंटमध्ये प्रश्न पाठवा, तुम्हाला कुठले येत नसतील तर ते सॉल्व्ह करून देईल. तर कोणी पाठवत नाही, म्हणजे सगळ्यांना सगळं येतंय हे बघून खूप आनंद झाला. आता तुम्ही माझी लेक्चर बघताय म्हटल्यावरती तुम्हाला सगळं येईलच, पण तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला येतंय सगळं, चांगली गोष्ट आहे. पण कुठे अडचण आली, कुठे अडकले, तर कोणी तुमच्या समोर नसेल तरी मी आहे. त्यामुळे मला तुम्ही कधीही कुठलाही क्वेश्चन पाठवा. हा आपला नंबर आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे कुठेही क्वेश्चन सेंड करा. पण मग व्हॉट्सअपवर सोल्युशन देण्याऐवजी मी तो प्रश्न इथे सॉल्व्ह करून घेईल. जसं आता तुम्ही मला मेसेज पाठवला की लगेच मी इथे तो मेसेज वाचून त्याच्यावरचा क्वेश्चन लगेच तुमच्या समोर करून देईल. PSI मेन्स 2013चा क्वेश्चन आहे. जर ए गुणिले बीचा अर्थ आहे ए बीचा भाऊ, ए गुणिले बीचा अर्थ ए बीचा, ए हा बीचा भाऊ, तर ए गुणिले बी गुणिले सी गुणिले डी या विधानाचा आधारे पुढीलपैकी कुठल्या विधानाच्या सत्यतेची खात्री देता येणार नाही. म्हणजे खात्री म्हणजे एकदम परफेक्टली करेक्ट आहे असं कुठलं सांगता येणार नाही, खात्री देता येणार नाही असं म्हटलेलं. तर आता जर मी हे लिहिलं ए बी सी डी हे असं जर लिहिलं, तर हे पहिलं स्टेटमेंट आहे ए इंटू बी. तर त्यांनी लिहून दिले ए बीचा भाऊ, म्हणजे ए हा बीचा भाऊ आपण आपल्या पद्धतीने लिहिलं. आता दुसरं जे दिलेलं आहे त्यांनी बी गुणिले सी, मग बी गुणिले सीचा जर आपण हिशोब घेतला, जर बी गुणिले सीचा हिशोब घेतला या भागाचा, तर याचा अर्थ काय होतो, बी हा सीचा भाऊ. सिमिलरली आपण हा हिशोब घेतला सी गुणिले डी, तर याचा अर्थ होतो सी हा डीचा भाऊ. ओके. तर आता मला एक गोष्ट सांगा, आपण आपल्या पद्धतीने लिहिलं तर जो पुरुष असतो त्याला काय येतो, चौरस. ए हा म्हणजे ए पुरुष आहे, बीचा भाऊ. बी हा सीचा भाऊ म्हणजे पुरुष, भाऊ पुरुष. सी हा डीचा भाऊ म्हणजे पुरुष. पण डी हा, डी ही, डी बद्दल काहीच नाही म्हटलंय, म्हणजे या डीचं लिंग आपल्याला माहित नाहीये. जेंडर इज नॉट नोन, म्हणजे तेच लिंग माहित नाही, लिंग माहित नाहीये डीचं. मग आता हे जर असं आपण बघितलं तर पहिलं दिलंय ए हा बीचा भाऊ, परफेक्टली राईट, पहिल्याच ह्याच्यात झालं. ए हा सीचा पण भाऊ, बीचा भाऊ म्हटलं सीचा पण भाऊ, परफेक्टली राईट. ए बी सी पुरुष, ओके, तीनोचे तीनो पुरुष आहेत. डी हा बीचा भाऊ, काही जण म्हणतात बरोबर ना, मग बी डी. इथं डी बी, इकडे लक्षात घ्या,
डी हा बीचा भाऊ कसं काय? डी हा बीचा भाऊ आहे का बहीण माहित नाही ना. चौघांमध्ये एक बहीण आणि 3 भाऊ असतील तर लिंग माहित नाहीये. त्यामुळे हे वाक्य आपण पूर्णपणे सत्यता, विधानाची सत्यता सांगितली. खात्री करा की ते राईटच असलं पाहिजे. तर ती सत्यता आपण यामध्ये खात्रीने सांगू शकत नाही की ते मुलगीच असेल असं. त्यामुळे मग हे आपल्याला काय करावं लागेल? डी हे आन्सर द्यावं लागेल. ए बी सी बरोबर आहे. डी हे खात्रीने आपल्याला सांगता येत नाही. चला आता पुढे जाऊयात. ए हा बीचा भाऊ, सी हा एचा पिता, डी ईचा भाऊ, ई बीची कन्या. वरील गृहीतकांवरून डी चे मामा कोण ते सांगा. चला करा बरं, येते का तुम्हाला बघा. ए हा बीचा भाऊ, सी एचा पिता, डी ईचा भाऊ, ई बीची कन्या. वरील गृहीतकांवरून डी चे मामा कोण ते सांगा. ए हा बीचा भाऊ, ए हा बीचा भाऊ, सी एचा पिता, सी एचा पिता, डी ईचा भाऊ, आता डीचं दिलं नाही, ई बीची कन्या, बीची कन्या ई, आणि डी हा ईचा भाऊ, डी हा ईचा भाऊ. आता म्हणतात डी चे मामा कोण. तर आता डी चे मामा कोण, तर दिसते ई. आता ह्या क्वेश्चन मध्ये थोडंसं एक कॉन्ट्रोवर्सी आहे. काय कॉन्ट्रोवर्सी आहे की मी पूर्ण सॉल्व्ह करत असताना बी ला मी काही मार्क केलं नाहीये. आता बीचं लिंग आपल्याला त्यांनी दिलं नाही. मग हा स्त्री आहे का हा पुरुष आहे हे कशावर कळणार? स्त्री असेल तर मग डी आणि ए, मग ए हा मामा होतो, पण पुरुष असेल तर काका होतो. मग आता आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्या क्वेश्चन्समध्ये हा वर्ड कधी नव्हता. हा इथे दिसतोय, गृहीतके. गृहीतके या शब्दाचा अर्थ काय? गृहीत धरणे. आपण एखाद्याला गृहीत धरतो. गृहीतके म्हणजे काय? अझम्पशन्स, म्हणजे ॲज्युम. आपण म्हणतो ना ॲज्युम एक्स, ॲज्युम करणे म्हणजे पकडणे. ते आहे का नाही माहित नाही, पण पकडणे. मग इथे आपल्याला त्यांनी गृहीतकांवरून असं सांगितलेलं आहे. आणि मग मामा म्हणजे आपल्याला गृहीत धरायचं होतं की बी ही स्त्री आहे, ए हा बीचा भाऊ आहे. ए हा भाऊ आहे म्हणजे ए पुरुष आहे हे मला माहिती, बीचं माहित नाही. तर आपल्याला इथे बी ला गृहीत धरायचंय की बी ही काय असेल? स्त्री असेल. बी ही स्त्री आहे असं गृहीत धरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. मग बी ही स्त्री आहे, तर मग स्त्री आहे तर मग बी ला ई ही मुलगी आहे आणि तिचा भाऊ आहे, म्हणजे बीचं असं रिलेशन आलं. एक मुलगी आणि एक मुलगा आला. आणि हा मुलगा मग हे काय? आईचा भाऊ. आईचा भावाला आपण काय म्हणतो? मामा. तर बघा आतापर्यंत जे क्वेश्चन झालेले आहेत ते दाखवून देतो मी तुम्हाला. पहिले तर मी तुम्हाला बेसिक दाखवलं, बेसिकमध्ये की कसं आपल्याला करायचं. आता प्रत्येक शिक्षकाचे नोटेशन वेगळे असतील, माझे नोटेशन माझे वेगळे असतं. तर तुम्हाला आधी कोणी दुसऱ्या पद्धतीने शिकवलं असेल, तुम्हाला ते जमतंय तर ते बदलू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता काही जण ते काय सांगतात की बाबा पुरुष असेल तर एम लिहा डोक्यावर, ए पुरुष आहे त्या डोक्यावर एम लिहा, त्यानंतर बी स्त्री आहे तिच्या डोक्यावरती एफ लिहा. मुलांना काय कळतच नाही. एम म्हणजे त्यांना वाटतं महिला, एम म्हणजे मॅन आणि एफ म्हणजे फिमेल. तर ते असं पटकन डोक्यात बसत नाही. ते एम लिहा आणि काही जण असं गुणिले वापरतात की नवरा बायको म्हणजे गुणिले, का तर त्यांच्या 36चा आकडा असतो. असं काही जगात नाहीये 36चा आकडा. आता त्यांच्या घरामध्ये काय वातावरण असेल ते इकडे लोकांना सांगतात, तर ते तसं नसतं. आपले चिन्ह जी आहेत ती आपली वेगळी आहेत. आपली पॉझिटिव्ह चिन्ह आपण वापरत असतो. इक्वलचं चिन्ह म्हणजे कपल, स्क्वेअर, त्यानंतर आपलं सर्कल, हे जसे आहे जसे. म्हणजे तुम्हाला कुठलं वापरायचं ते वापरा, नाहीतर असं नको की अर्धी चिन्ह त्याची अर्धी चिन्ह ह्याची. तसं केलं तर परीक्षेत कन्फ्युजन वाढेल. आणि मग त्यानंतर हे झालेले आपले प्रश्न बघा. हे पहिल्या प्रश्नांमध्ये तर डायग्रामची काय गरज नव्हती, तरी पण मी तुम्हाला दाखवलं विथ डायग्राम. हा क्वेश्चन तर रिपीटच होता. चला तर आता हे जे प्रश्न आहेत बघा, हे खूप भारी भारी प्रश्न आहेत. पण आता या लेक्चरला व्ह्यू असतील तरच पुढचे प्रश्न मी घेणार आहे.
कारण त्याच्यामध्ये राज्यसेवेचे पण 2 क्वेश्चन आहेत, कंबाईनचे पण आहेत आणि ते वेगळा टाईप आहे, साईनवाला टाईप. तर तुम्हाला लेक्चर आवडतंय, लाईक करा. लाईकचे काय पैसे मिळत नाही, पण आम्हाला प्रोत्साहन मिळतं की बाबा आवडतंय कोणाला तरी आपण शिकवलेलं. आणि शेअर करा. सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे कळेल कधी कोणाचं लेक्चर आहे, काय आहे. आपला टायमिंग तर तुम्हाला माहिती आहे 5 वाजताचा आहे. चला मग आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. पुढे भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.